बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत। तर एक गव्हाच्या पिठापासून अगदी वेगळी रेसिपी घरच्या घरी असं मुलांना, तुम्ही लहान मुलं जर तुमच्या घरी असतील ना तर तुम्ही हे टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता आणि मुलांना डबा संपवत नाहीत ना त्यांच्यासाठी ही खूप चांगली आणि मस्त रेसिपी आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कुठेही आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 कप रवा घेतलेला आहे मस्त, त्याच्यामध्ये त्याच कपाने आपल्याला इथे गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे। मी मगाशीच बोलल्याप्रमाणे की आपल्याला कुठल्याही बाहेरचं साहित्य आपल्याला वापरायचं नाही, घरच्या साहित्यामध्ये मस्त अशी रेसिपी हेल्दी, पौष्टिक आणि तुम्ही म्हणाल तसं कमी तेलामध्ये, तेलकट नाही आहे, कुठेही आपल्याला बाहेर जायची गरज नाही आहे। अशा रेसिपी जर घरात खाल्ल्या ना तर खूपच छान। तर इथे मस्त असं तेल थोडंसं घातलं आणि दोन्ही हे मिक्स करून घ्यायचं। जास्त वेळ मिक्स करायचं जेणेकरून सगळं तेलाचा आणि वापर इथे होऊन जाईल की पिठामध्ये। तर ह्याच्यातलं आपल्याला थोडंसं साईडला ठेवून द्यायचं आहे। मस्त साईडला थोडंसं काढून ठेवलं। ते काय करायचं ते मी नंतर तुम्हाला सांगेलच, तोपर्यंत तुम्ही ते स्किप नका करू। थोडंसं पाणी घालून हा पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळत असताना एक टीप खूप महत्त्वाची आहे, हे पातळ पीठ अजिबात मळायचं नाही, थोडंसं जास्तीच आपल्याला टाईट पीठ ठेवायचं आहे, ज्यामुळे की आपली रेसिपी क्रिस्पी होणार आहे। जर तुम्ही पीठ पातळ केलं तर मग हे क्रिस्पी होणार नाही। असं दाबून दाबून मळायचं जेणेकरून पिठाचा गोळासुद्धा तयार होईल आणि व्यवस्थित असं ह्याला क्रिस्पीपणासुद्धा येईल। तर हे पीठ असंच आपल्याला 10-15 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे। इकडे आता दुसरी आपण तयारी करून घेऊया स्टफिंगची। इकडे 2 बटाटे मस्त असे शिजवून त्याचे साल्ट काढून घेतलेला आहे, मस्त असे मॅशर करायचे। कुठेही हा बटाटा आपल्याला मोठा राहिला नाही पाहिजे, ह्याच्या फोडी नाही राहिल्या पाहिजेत, मस्त असं मॅश करून घ्यायचं। तुम्ही मॅशरच्या साहाय्याने सुद्धा ह्याच्यामध्ये मॅश करून घेऊ शकता। आता आपण ह्याच्यामध्ये मस्त असे मॅश झाल्यानंतर मसाले घालून घेऊयात थोडेफार, जे पण आपल्या घरी उपलब्ध असतात ते मसाले आपण इथे ॲड करून घेऊया। तर इथे जिरे घालायचे, मिरची कमी जास्त तुम्ही तिखटप्रमाणे करू शकता, तुमच्याकडे तिखट खातात त्याप्रमाणे। धना पावडर घालायची आहे, चिली फ्लेक्स घालायचे। चिली फ्लेक्सनं काय होतं, दिसायलाही छान होतं आणि थोडीशी चवसुद्धा वेगळी येते, त्यामुळे चिली फ्लेक्स नक्की घाला। अशा पद्धतीचे बघा। गरम मसाला घ्यायचा आहे, गरम मसाला थोडा जास्त घेतलेला आहे आणि ते जिरा पावडरसुद्धा घेतलेले आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा ह्याला वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचं। ह्याने बघा स्टफिंग खूप कमी वेळामध्ये तयार होतं, अगदी घरच्या साहित्यामध्ये होतं, कुठेही आपल्याला बाहेरची पळापळ करायची नाही आहे आणि मुलांनाही हे खूप आवडतं, एकदा नक्की ट्राय करा। तर परत आपल्या पिठाकडे यायचं आहे आणि याचा गोळा बघा, ते तर खूप टाईट आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे असं चिरटल्यासारखं दिसत आहे, पण हरकत नाही आहे, जसं जसं चिरटत असेल तसं आपण मिळवत जायचं। जर तुम्ही पातळ केलं तर चिरटणार नाही, पण ह्याचे आपले क्रिस्पीपणा येणार नाही, त्यामुळे तुम्ही चौकोन आकारामध्ये ह्या लाटू शकता किंवा गोल आकारामध्ये सुद्धा हे लाटून घेऊ शकता। जास्ती करून चौकोन आकारामध्ये जर लाटलं ना तर आपल्याला थोडंसं पोळी बनवताना सोपं जाईल, त्यामुळे इथे चौकोन आकारामध्ये अशा पद्धतीचे करून घ्यायचं आहे। आता हे रवावरून दिसत बघा, जाडी अशा पद्धतीची ठेवायची, जास्त जाड ठेवायचं नाही, कारण याला आपल्याला क्रिस्पीपणा द्यायचा आहे, त्यामुळे पातळच लाटायचं। आता इथे आपल्याला हे सारण आहे ना पूर्ण असं व्यवस्थित हाताने चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला इतकं छान पसरवता येणार नाही आहे, त्यामुळे हाताच्या साहाय्याने पूर्ण आपल्या पोळीवरती हे सारण पसरवून घ्यायचं आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे। रोल कशा पद्धतीचे बनवायचा आहे, अशाच पद्धतीने बनवायचं नाही, तर इकडनं आपण घेतले थोडंसं प्रेस करायचं, परत त्या बाजूने घ्यायचं, परत प्रेस करायचं, जेणेकरून याला लेअर येतील आणि व्यवस्थित दिसायला आणि खाताना सुद्धा आपल्याला फक्त एका साईडने असं सारण लागेल आणि दुसऱ्या साईडने फक्त चपाती लागेल असं होणार नाही। तर अशा पद्धतीचं ह्याचा रोल करून घ्यायचा आणि कडने एक अर्धा इंच तुम्ही जर जास्तच चिरटलेलं असेल तर तुम्ही ते काढून टाकू शकता, नसेल तर तुम्ही तसंसुद्धा कट केलं तरीसुद्धा काही हरकत नाही। तर तुम्ही इथे जाड पण ठेवू शकता, पण जर क्रिस्पीपणा हवा असेल ना, क्रिस्पीपणा, तर तुम्ही थोडंसं पातळ पातळ इथे करून हे अशा पद्धतीचं हे तुम्ही कट करून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान दिसत आहे आणि सारण बघू शकता तुम्ही किती मस्त असं फिट्ट बसलेलं आहे। आता आपण इथे त्याचं बॅटर बनवून घेऊया। जे आपण मगाशी इथे ठेवलं होतं त्याच्यामध्येच कोथिंबीर घालायची आहे, चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि पाणी घालायचं, थोडं थोडं पाणी करून इथे घालायचं। पीठ आणि मीठ याच्यामध्ये घालायची गरज नाही, कारण आपण दोन्ही याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे इथे बघा लक्षात ठेवा, नाही तर आपली भाजी पराठा खारट होईल।
मस्त असं जास्त पातळही नाही आणि जास्त दाट नाही अशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आणि मस्त हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे तेल कमी आहे, पण जे भांडं असतं ना ते वरच्यावरती असं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल जास्त. तुम्ही जास्ती तेलामध्ये सुद्धा हे तळून घेऊ शकता, पण जसं आपण मी तळते ना त्या पद्धतीचं जर तळलं ना तुम्ही तर याला क्रिस्पीपणा छान येतो आणि खाताना एक वेगळी चव येईल. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं मिक्स करायचं आणि जितका तुमच्या कढईमध्ये जागा असेल ना तितकं ह्याला सोडून घ्यायचं. व्यवस्थित असे सोडायचे, लगेच ह्याला पलटायची घाई करायची नाही. एका बाजूने मस्त असं एक मिनिट एखादा मिनिटभर भाजू द्यायचं, नंतर दुसऱ्या मिनिटाला भाजायचं. असं अल्टीपल्टी करत ह्याला 2 ते 3 मिनटं लागतात भाजण्यासाठी. पेशंट ठेवायचे आणि मस्त असे हे भाजून घ्यायचे. मग दिसतानाच किती छान दिसतात बघा. खूप तुम्ही लहान मुलं असतील तर हे शाळेमध्ये सुद्धा टिफिनसाठी देऊ शकता. मुलांना डबा संपवत नाहीत. काही मुलांची खूप तक्रार असते आईची की डबा खात नाही, डबा खात नाही. तर तुम्ही अशा पद्धतीचं जर बनवलं ना ते डबा खातील आणि त्यांच्या पोटामध्ये पौष्टिकसुद्धा जाईल. कुठेही अनहेल्दी नाही आहे. तुम्ही बघू शकता घरच्या साहित्यामध्ये आहे, भाज्यांचा वापर आहे. मुलांना मस्त याचा कलर किती मस्त आला आहे बघा. इतका कलर छान याला दिसतोय ना, वा असं बघता क्षणी वाटतं खूप छान असं आहे. नाही चवीला तितकंच अप्रतिम आहे. आधी तुम्ही बघत असाल ना अशा पद्धतीचं हे क्रिस्पी मस्त झालेलं आहे. रवा असल्यामुळे त्याला क्रिस्पीपणा आलेलाच आहे. आणि अशा पद्धतीचे तर कशी वाटली तुम्हाला ही पूर्ण रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बघा हे तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. मी तर अशीच खाते. कोणत्याही सॉसबरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. घरच्या घरी जर तुम्हाला खायचं असेल ना तुम्ही हाय असेच खाऊ शकता. किती छान असे तयार झाले बघा. बघायला किती छान आहे बघू शकता. मुलांना खूपच आवडेल. तुम्हीसुद्धा खाल अशा पद्धतीची रेसिपी. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.